ठराविक टाइम दिला पाहिजे आणि काम करून दिलं पाहिजे। तशा प्रकारे आपण एमआयडीसीचा प्रश्न सोडू। हा माझा आजच्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला शब्द आहे। त्याच्यामध्ये तुमच्या इथं गुंजवणी धरण आहे। आम्ही लोक बोलत असताना तुमच्या इथं आमचे विरोधक हे असाच प्रचार करतात, बघा आपलं भोरचं पाणी, नीरा देवघरचं, वीर पुरंदरमध्ये येतं, भाटघरचं चाललंय खाली, खाली चाललंय, आपण फक्त पाणी बघतोय, धरण आपल्या उशाशी आणि आपण मात्र उपाशी, ही आपली अवस्था। अशा प्रकारची भावना तुम्हा लोकांच्या मनामध्ये येते। मित्रांनो, त्या बाबतीमध्ये गुंजवणीचं पाण्याचं जे वाटप झालेलं आहे, आज कुठवड साहेब हयात नाहीत, मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, परंतु त्या काळामध्ये पण त्यांनी मला सांगितलं होतं, अजित धरण करा आमच्या वेल्यामध्ये, पण आमच्याकडे लिफ्ट पण करा। माझे मागाशी कुलदीप कोंडे देशमुखांनी जे मुद्दे मांडले, आपलं शिवगंगा खोरं आणि त्या भागातल्या लिफ्ट, त्याही बद्दल मी त्या दिवशीच्या सभेमध्ये बोललो। आपल्याकडं जलसंपदा खातं आपल्याच देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे, मुख्यमंत्र्यांची सही लागते, आपले शिवसेनेचे एकनाथराव शिंदे, त्याला पैसा लागतो। तुमच्या समोर बोलतोय त्या अजित पवारांच्या हातात पैसा राज्याचा आहे, त्याच्यामुळं कुठं दुसरीकडे जायची गरज नाही। त्याकरता आपण जे काही तुम्हाला पाणी अलॉट झालेलं आहे ते पाणी तुम्हाला दिलं जाईल। त्या 3 तुमच्या लिफ्ट आहेत, त्याच्या पण मध्ये तुम्हाला मदत त्या ठिकाणी केली जाईल। त्याच्या संदर्भामध्ये बाकीचं पाणी हे जे काही पुरंदरला अलॉट केलेलं असेल ते तुम्हाला देऊन पुरंदरला बाकीचं दिलं जाईल। त्याच्या संदर्भामध्ये त्या कामाला गती दिली जाईल। अनेक धरणं करताना अनेक अडचणी आलेल्या आहेत, मी त्याचा थोडा बहुत साक्षीदार आहे। नीरा देवघर करत असताना त्या गावात रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत रामराजे नाईक निंबाळकर जाऊन लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होते।